राज्यात सध्या एक नव्या वादाची ठिणगी पेटली असून ती आहे शिक्षण क्षेत्रात लागू होणाऱ्या 3 भाषा धोरणाच्या पार्श्वभूमीवर पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाची। भाजपने या धोरणाला प्राधान्य दिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः याचे प्रोत्साहन देणारे आहेत। पण या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना अडचणीत आली आहे, कारण एकीकडे मराठीचा झेंडा उंचावणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा त्यांनी चालवण्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे भाजपच्या अजेंड्यावर चालत हिंदीला प्राथमिक स्तरावर आणखीन बळकटी देण्याच्या पावलांना विरोधही करता येत नाही। परिणामी शिंदे यांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे। ते कसं पाहूयात। नमस्कार, मी दिव्यांग, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या विषयावर स्पष्ट धारदार भूमिका घेतली। मराठी भाषेच्या मुद्द्यांवर जनतेसमोर ठामपणे उभे राहत मोर्चाची घोषणा केली आहे। 5 जुलै रोजी मुंबईत पहिलीपासून हिंदी नको या मुद्द्यावर भव्य मोर्चा निघणार असून या मोर्चाला कोणताही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल। हा पूर्णतः शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, पालक व मराठी प्रेमी नागरिकांच्या पुढाकाराने होणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मराठीचा मुद्दा हा मनसेसाठी आणि विशेषतः राज ठाकरेंसाठी भावनिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालीच आपले राजकारण सुरू झाल्याने आणि त्यांच्याच विचारांनी प्रेरित होऊन स्वतंत्र पक्ष स्थापन केल्याने राज ठाकरेंसाठी मराठीचा अभिमान हा नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे। त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात त्यांचं उभं राहणं अनपेक्षित नव्हतं, पण यामुळे एकनाथ शिंदेंच्या पक्षावरचा दबाव मात्र निश्चितच वाढला आहे। या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून काही हालचाली सुरू झाल्या। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या धोरणामागचे समर्थनार्ह मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला। भुसे यांनी सीबीएसई पॅटर्न, राष्ट्रीय शिक्षण धोरण अशा मुद्द्यांचा उल्लेख करत हिंदीचा उपयोग पटवून देण्याचा प्रयत्न केला। पण ही भेट फार काही साध्य करू शकली नाही, कारण पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की दादा भुसे यांच्याकडे मुद्द्यांची गंभीरता नव्हती आणि जे मुद्दे होते तेच ते वारंवार सांगत होते। एवढेच नाही तर राष्ट्रीय धोरणात पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय कुठेही नसल्याचे त्यांनी दाखवून दिले। परिणामी या भेटीचा काहीच उपयोग झाला नाही, उलट शिंदे गटाची अडचण अधिकच वाढली। महायुती म्हणजे भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे त्रिसूत्री सरकार। त्यात भाजपचे वर्चस्व अधिक आहे। फडणवीस सरकारचे हे धोरण स्पष्टच आहे, 3 भाषांमध्ये शिक्षण देणे आणि त्यात हिंदीचा भाग पहिल्यापासून सक्तीचा करणे। पण या निर्णयामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सापडली आहे एक विचित्र पेचात। ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस हाच एकमेव अजेंडा मानून शिवसेना उभी केली, त्याच पक्षाचा वारसा सांगणारे एकनाथ शिंदे आता त्या मराठीच्याच विरोधात जाणाऱ्या धोरणांवर नकारही देऊ शकत नाही आणि उघड समर्थनही करू शकत नाही। त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। भाजपकडून हिंदी भाषेला चालना देण्याचा हा अजेंडा दीर्घकालीन आणि ठोस आहे। त्याचा भाग म्हणून शालेय स्तरावर हिंदी अनिवार्य करण्याची तयारी सुरू आहे। हे धोरण बहुभाषिकतेच्या नावाखाली लपवून सादर केले जात असलं तरी त्याचा मुख्य परिणाम मराठी भाषेवर होणार हे स्पष्ट आहे। याच मुद्द्यावरून मनसेने पुन्हा एकदा नवसंजीवनी घेतली आहे। मागील काही निवडणुकांमध्ये आपला प्रभाव कमी झालेला असताना आता मराठीचा मुद्दा घेऊन जनतेमध्ये परत सक्रिय होण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। या मोर्चाच्या माध्यमातून राज ठाकरे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत। राज्यात सध्या एकनाथ शिंदेंची भूमिका सर्वाधिक अडचणीत आहे। हिंदी शिकवा म्हटलं तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा अपमान, हिंदी शिकवू नका म्हटलं तर भाजपची वाढलेली जवळकी धोक्यात। त्यामुळे त्यांना स्पष्ट भूमिका घेता येत नाही। एकीकडे भाजपचा दबाव तर दुसरीकडे मनसेसारखा पक्षाचा वाढता प्रभाव। हे सर्व पाहता शिंदे यांची परिस्थिती अगदी धरलं तर चाव, सोडलं तर पळ अशीच झाली आहे। हिंदी विषय पहिल्यापासून शिकवण्याच्या निर्णयाने सध्या राज्यात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे। हा मुद्दा केवळ शैक्षणिक नव्हे तर भाषिक अस्मिता, राजकीय डावपेच आणि पक्षातील अंतर्गत संघर्ष याचा संगम ठरला आहे। राज ठाकरे यांनी मराठीसाठी पुन्हा एकदा आवाज उठवून मनसेला नवे बळ दिले आहे, तर शिंदे गटासाठी ही परिस्थिती राजकीय अस्तित्वासाठी कसोटी ठरू शकते। आगामी काळात या विषयावरून जनतेच्या भावना किती उग्र होतील यावर राज्यातील राजकारणाचे पुढचे समीकरण ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचा। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।